आज आपण बघणार आहोत एका रात्रीत मटकीला मोड आणण्याची एकदम सोपी पद्धत। तर आपण ही मटकी आहे ना, आपण गावरान अशी देशी निवडून घ्यायची आहे। या मटकीमध्ये पण 2-3 प्रकार असतात, एक देशी असते, सेलम असते आणि एकदम जाड मोठी असते। तर अशी देशी बघून घ्यायची बघा, कलर पण हिचा थोडासा काळपट असते, अशी घ्यायची आहे आपण। तर ही मी मटकी आहे ना स्वच्छ निवडून करून घेतलेली आहे। आपण आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे बघा, इथं मी पातेल्यामध्ये घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण असं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे बघा, याच्यामध्ये घाणी आलेले आहे ना, हे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे बघा, मी 3-4 पाण्यानं मटकी धुतलेली आहे। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी स्ट्रिक पण सांगणार आहे। मटकी म्हणजे चिकट वगैरे होते ना, ज्याची त्याला मी ट्रिक पण सांगणार आहे। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मी ह्याला आता 5-6 तास असं भिजत घालणार आहे। आपल्याला एका रात्रात मोड आणायचे, तर मी 5-6 तास भिजत घालणार आहे। चला, तर मग आपण आता झाकण ठेवून भिजत ठेवूया। इथं बघा, माझी मटकी आहे ना 6-7 तास भिजून झालेले आहे। तर ही मटकी आहे ना आपल्याला 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची आहे। आपण जर नाही धुतली ना, तसंच जर मोड करायला लावले तर त्याचा वास येतो। मोड तर येतातच, पण त्याचा वास येतो, आपल्याला करण्याला एक पण राहत नाही। म्हणून आपण 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे। हे बघा, आपण हलक्या हातानं धुवायचं आहे, आपण जास्त पण चोळून धुवायचं नाही। तर आता मी हे 2-3 वेळा धुवून घेणार आहे। बघा, इथं मटकी माझी 2-3 वेळा धुवून झालेले आहे। तर आता मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे। इथं मी अशी चाळण घेतलेली आहे। तुम्ही याची मोदकाची चाळण पण पुरणाची चाळण पण घेतली तरी चालेल। तर मी ह्याच्यात बघा आता ही मटकी सगळी काढून घेणार आहे। हे बघा, इथे मी मटकी सगळी काढून घेतलेली आहे चाळणीमध्ये। तर ह्याला चांगलं नितळू द्यायचं आहे, आपण पाणी पूर्ण असं नितळू द्यायचं आहे आणि मग झाकून ठेवायचं आहे। तर याला एक 5-10 मिनटं मी पाणी नितळू देणार आहे। इथे बघा, माझी 5-10 मिनटं अशी मटकी नितळून झालेली आहे। तर आपण नितळायची कशासाठी, तर याच्यातलं चिकटपणा म्हणजे आपल्या मोडाला येतो, म्हणून आपण याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। जर चिकटपणा झाला तर आपल्याला मोड तर येतातच, पण वास येतो मोडाचा, म्हणून आपण याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। तर आता बघा, आपल्याला एका रात्रात मोड आणायचे आहे। तर इथं बघा, मी मोठं पातेलं घेतलेलं आहे। याच्यात आपण खाली एक रुमाल ठेवायचा आहे, रुमाल किंवा टावेल असं ठेवायचं आहे दमट वातावरण होण्यासाठी। आणि याच्यावर आपण असे चाळण ठेवायचे, पूर्ण असे चाळण याच्यामध्ये बसल असे घ्यायचे आपण। आणि याच्यावरती मोठा असं नॅपकिन झाकून घ्यायचं आहे बघा, असं नॅपकिन झाकून घ्यायचं आहे। आणि याच्यावर असं ताट आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला रात्रात एका चांगले मोड येतात। हे बघा, आपण आता उघडून बघूया आता मोड आलेत का। बघा, याला पाणी पण किती सुटलेलं आहे खाली। बघा, किती छान असे मोड आलेत, अजिबात चिकट पण झाले नाहीत, ते 8-10 दिवस टिकतात। बघा, खाली पण किती छान असे आलेले आहेत। आणि पातेल्यात पण बघा किती पाणी असं सुटलेलं आहे। बघा, जर आपण हाताला असं चिटकून बसत नाही। बघा, किती छान असं झालेलं आहे मोड। बघा, माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।